भाजपाच्या राज्यसभेच्या उमेदवार माया युवनाते यांनी आज सिद्धिविनायक मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतलेलं आहे। मॅडम काय सांगणार, काल आपण राज्यसभेचा फॉर्म भरलेला आहे, आज सिद्धिविनायकाचं संकट चतुर्थी निमित्त दर्शन घेतलेलं आहे, काय भावना आहेत? बाप्पाला नमस्कार, त्यांच्या चरणी, बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते। आज संकट चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे दर्शन घ्यायला मी आली। खरं म्हणजे तर 4 महिन्यापूर्वीच मी आली होती आणि बाप्पाला म्हटलं होतं की काहीतरी मला दे बाप्पा, म्हणजे एवढंच होतं की एखादा आमदार वगैरे काहीतरी बनव, आता खूप झालं। पण बाप्पानं एवढं मोठं चमत्कार केलं की माझ्या अपेक्षापेक्षाही मोठं माझ्यासमोर आणलं। आज काल मी सगळ्यांना माहीत आहे की काल मी राज्यसभेकरिता अर्ज दाखल केलेला आहे आणि हे देवाचीच कृपा आहे। कधी मनात विचारही सुद्धा नव्हता की मी एवढ्या मोठ्या पदावर मला संधी मिळेल म्हणून, आणि हे देवाचं चमत्कार आहे। एक सामान्य घरची मी महिला आणि मला एवढी मोठी जबाबदारी माझ्या पक्षानं दिलेलं आहे। माननीय प्रधानमंत्रीजी नरेंद्रभाई मोदीजी, माझे सर्व राष्ट्रीय ज्येष्ठ सर्व अमित शहाजी, नितीन गडकरी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी, अध्यक्ष आमचे राज्याचे रवी चव्हाण। नागपूर ते दिल्ली प्रवास होणार आहे आपला, कसा प्रवास असेल हा? बघा, दिल्लीला मी याच्यापूर्वी पण गेलेली आहे। राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाची मी सदस्य होती, म्हणून दिल्लीचं कामकाज मला माहीत आहे। मी काम केलेलं आहे 3 वर्ष सर्वसामान्य जनतेचे, जे त्यावेळेस आदिवासी अनुसूचित जनजाती आयोगाचा माझ्याकडे चार्ज होता। त्यामुळे मी समाजाच्या व्यक्तीला, तळागाळाच्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। मी पूर्ण भारत देशामध्ये जिथे जिथे आदिवासी समाज राहते तिथे तिथे जाऊन सामान्य गरीब व्यक्तीशी भेटून त्यांना त्या पदाचा उपयोग करून दिला, आणि मला पूर्ण विश्वास आहे की हेही जबाबदारी मला मिळेल तर मी पूर्ण देशामध्ये जे आपले गोरगरीब जनता आहे, आणि मी सामान्य घरची आहे तर मला गरिबी काय आहे हे मला कळतं, आणि गोरगरीब जनतेला या पदाचा मी पूर्ण उपयोग करून त्यांचा मी फायदा करून देईल, एवढंच बोलते। निश्चितच माझ्या पदाचा मी माझ्या सामान्य जनतेला याचा फायदा करून देईल असा विश्वास सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर भाजपाच्या राज्यसभेच्या उमेदवार माया अवतनकर यांनी व्यक्त केले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेशसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।